तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकणार आहोत ग्वाल्हेरच्या सौ प्रभावती देव यांनी लिहिलेली आठवण. ग्वाल्हेरची स्वरूप सुकन्या आली पावस माहेराला. कसंही करून स्वामी आपणास भेटले पाहिजेत असा ध्यास लागला, परंतु स्वामींचं आणि आमचं भौगोलिक अंतर पाहता ती गोष्ट अशक्यप्राय वाटली. पण श्री स्वामींनी ती शक्य करून दाखवली, एकदा नव्हे तीनदा. श्रीयुत ग. का. रायकर यांनी दीपलक्ष्मीचा स्वामी स्वरूपानंद विशेषांक काढेपर्यंत आम्हास स्वामींची अजिबात माहिती नव्हती. दर महिन्याप्रमाणे दीपलक्ष्मीचा अंक आला आणि तो कोणा मोठ्या सत्पुरुषाचा आहे हे पाहताच मी समग्र वाचून काढला. वाचल्यानंतर इतका विलक्षण मनःकल्लोळ सुरू झाला की त्याची कल्पनाच करवत नाही. आणि कसंही करून स्वामी आपणास भेटलेच पाहिजेत असा ध्यास लागला. पण स्वामींचं आणि आमचं भौगोलिक अंतर पाहता ती गोष्ट अशक्यप्राय वाटली आणि म्हणूनच जरा आगाऊपणा वाटेल, पण मी स्वामींना ह्या देही भेट शक्य न झाल्यास परत माझ्या इकडे जन्म घ्या आणि भेटा असा मानस सांगितला आणि झोपी गेले. पहाटेच्या वेळी मला चहूबाजूनी घरं आणि मध्ये जलाशय असं एक ठिकाण दिसलं. तिथं एक सवाष्णबाई उभी होती व मी वरून जिन्यानं खाली उतरत होते. त्याच जिन्यानं एक साधारण 4-5 वर्षांचं मूल पाण्यानं पूर्ण निथळत वर चढत होतं. त्याला निथळताना पाहून मी त्याला म्हटलं, काय रे, इतका भिजलास कसा? तेव्हा त्यानं त्या उभ्या असलेल्या बाईकडं बोट करून, तिनं मला पाण्यात ढकललं होतं पण मी निघून आलो असं सांगितलं. त्यावर जरा रागानंच, दाखव बरं कोणी ढकललं असं म्हणून मी जिना खाली उतरू लागले. पण माझ्या अगोदरच ते पोर त्या बाईजवळ पोहोचलं आणि हात लावून ही असं म्हणत असतानाच तिनं त्याला परत पाण्यात लोटून दिलं. ते पाहताच मी जरा रागानंच त्या बाईला म्हणाले, तू काय केलंस याचा विचार केलास का? एकदा तो जीवानीशी वाचला असताना पुन्हा कशाला परीक्षा पाहतेस? असं म्हटलं आणि त्या क्षणी जागी झाले. मी माझ्या बुद्धीनं या स्वप्नाचा अर्थ असा लावला की स्वामींना मी परत जन्म घेण्याबद्दल विनवलं, त्याचं उत्तर त्यांनी ह्या स्वप्नात माझ्या तोंडूनच वदवलं की संसार सागर एकदा तरणंच किती अवघड आहे हे कळूनही कोणाला पुन्हा त्यात लोटणं किती वेडेपणाचं आहे. आणि माझी चूक मला उमगली. त्याबद्दल श्री स्वामींची क्षमा मागून, आपण सर्व समर्थ आहात तरी ह्याच जन्मी एकदा तरी भेट घडवा अशी विनवणी केली आणि ती मान्य करून त्यांनी एकदा नव्हे तीनदा भेट घडवली. दुसरा अनुभव असा की श्री स्वामींच्या भेटीचा योग लवकर येईना म्हणून कुलदेवतेस अहोरात्र विनवणी सुरू केली की लवकर भेट घडव. तिनं साधारण नवरात्रीच्या सुमारास स्वप्न भेट दिली. अंथरुणा शेजारी देवी उंचावर उभी राहून माझ्याकडे पाहून हसत होती. मी तिला का कोणास ठाऊक पण तुझे पाय दाखव असा आग्रह केला. त्यावर तिनं
मी पुढे केलेल्या हातावर आपला पाय ठेवला. पण त्याचा मऊ किंवा गारपणा मला जरा विचित्र वाटला आणि दुसरा पाय मागितला. तोही तिनं लागलीच उचलून माझ्या हातावर ठेवला. त्या क्षणी उभ्या माणसानं पाय उचलणं म्हणजे खाली पडणंच असं वाटून आता ही पडली की काय असा विचार माझ्या मनात आला. वर बघते तर देवी नंदिकेश्वरावर बसून माझ्याकडे पाहून हसत होती. त्या क्षणी मला जाग आली. पण स्वप्नाचं काही कारण कळलं नाही म्हणून परत झोपी गेले. तर श्री स्वामींच्या पायांचं दर्शन झालं. याचा अर्थ मी असा केला की देवीनं मला माझ्यात आणि स्वामींच्यात काही फरक नाही, मग भेटीचा अट्टाहास कशाला असं सुचवलं आणि मनाला शांती आली. 2दा स्वामी दर्शनास गेले तेव्हा रत्नागिरीस रात्र काढून सकाळी पावसला जावं लागलं. याचा थोडा त्रास वाटला म्हणून 3ऱ्यांदा निघताना आज पावसला न्या अशी श्री स्वामींची विनवणी केली. आणि आश्चर्य असं की ज्या गाडीनं पहिल्या 2ही खेपेस गेले होते त्याच बसनं पुण्याहून निघून ही गाडी इतक्या लवकर पोहोचली की परतीचं रिझर्वेशन करूनही आम्ही पावसला वेळेवर पोहोचलो. आमची श्री स्वामींची पहिली भेट आणि अनुग्रह झाला तो दिवस होता 23 डिसेंबर 1969. म्हणजे त्या दिवशी दत्त जयंती होती. म्हणजे आम्हास श्री स्वामींच्या स्वरूपात प्रत्यक्ष दत्त दर्शनच झालं असं म्हणावयास हरकत नाही. माझे मोठे दीर बरोबर होते. ते म्हणाले, आज माझ्या दत्त जयंतीच्या उपासाची काय सोय? मी म्हणाले, आज आपणास प्रत्यक्ष दत्त दर्शन झालं आहे, आता उपासाची गरज नाही. असं हे उत्तर त्यांनाही पटलं. आम्हाला श्री देसाई यांनी स्वामींच्या भेटीच्या आधी श्री स्वामी वाङ्मय दाखवलं. त्यातील अमृतधारा हे पुस्तक माझ्या पतीच्या मनात भरलं. ते अंतर्ज्ञानानं जाणून त्यांना स्वामींनी अमृतधारा प्रसाद भेट दिली. हेच माझे श्री स्वामींनी दिलेले साक्षात्कार म्हणा, काहीही म्हणा, याहून जास्त काहीच नाही. ग्वाल्हेरची स्वरूप सुकन्या आली पावस माहेराला. सौ प्रभावती देव ग्वाल्हेर यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.